पुणे मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने आबा बागुल नाराज झाले। मात्र आज त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलाय। तर आबा बागुल भाजपात प्रवेश करणार का असा प्रश्न निर्माण झालाय। आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पुणे मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे। कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर धंगेकर प्रसिद्धी झोजात आले होते। मात्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज झाले आहे। बागुल यांनी ही नाराजी जाहीर बोलूनही दाखवली। मात्र आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। काँग्रेसना धंगेकरांनी उमेदवारी दिल्यानं आबा बागुल नाराज होते। त्यांनी पुण्यातील काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलनही केले। तेव्हापासून आबा बागुल भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं। सध्या बागुल हे फडणवीस बावनकुळे यांच्या भेटीला पोहोचले आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबा बागुल यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यानं ते भाजपात प्रवेश करणार का आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या निवडणुकीत फटका बसणार का हे पाहणं गरजेचे आहे।